नाही, काही स्वप्न ते बघू शकतात आणि त्यामुळे स्वप्न या ठिकाणी त्यांनी मुंबईकरांना जर चांगली काहीतरी विजन दाखवलं असतं तर कदाचित मुंबईकरांनी त्यांना आशीर्वाद दिले असते. परंतु भाषावाद, प्रांतवाद, मारामारी, कुटाकुटी, खोटं बोलणं हे सोडून त्यांनी दुसरं कोणतंही राजकारण आतापर्यंत केलेलं नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तरी ते आपल्या पराजयाचं काहीतरी अनालिसिस करतील अशी आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. अचलपूरमध्ये पुन्हा एकदा एमआयएमचा पाठिंबा घेतलाय भाजपने, कसं बघताय? कारण अचलपूरमध्ये नाही, याची मला माहिती नाही. मी माहिती घेऊन याच्यावरती बोलीन. आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब याच्यावरती भाष्य करतील. मुंबईतले 10 असे वॉर्ड आहेत ज्या ठिकाणी भाजपचे बंडखोर होते आणि त्या ठिकाणी शिवसेनेला फटका बसलाय असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला. तुमच्यामुळे त्यांचं भाजपच्या नुकसान झालंय 10 वॉर्डमुळे. बंडखोरांमुळे शिवसेनेचं नुकसान झाल्याचा थेट आरोप करण्यात येतोय. नाही, मला तरी असे कुठलेही वॉर्ड लक्षात नाहीत आणि नक्कीच आम्ही जे काही वॉर्डांमध्ये आम्ही पराजित झालो आहोत, म्हणजे जे 118 जिंकले आणि जे 109 उर्वरित वॉर्ड आहेत त्या 109 वॉर्डांचं अनालिसिस आमचं सुरू आहे. ते अनालिसिस पूर्ण झाल्यावरती याच्यावरती आम्ही भाष्य करू. पण राहुल शेवाळे देखील बोलतायत की आम्हाला मुस्लिम बहुल वॉर्ड जास्त करून आमच्या वाट्याला देण्यात आले, त्यामुळे आमच्या जास्त ठिकाणी पराभव झाला. या ठिकाणी जे जागा वाटप झालं होतं ते डिटेल्ड अशा प्रोसिजरनी केलं गेलं होतं. जमिनीवरती कुठल्या पक्षाची किती ताकद आहे, जनतेची कोणाला पसंती आहे, त्या ठिकाणी संघटनेची कुठली कोणाची ताकद आहे, या सगळ्या पॅरामीटर्सवरती विचार करून व्यवस्थितरित्या जागा वाटप झालेलं आहे. त्या जागा वाटपामध्ये कुणीही कुठल्याही प्रकारची चिंता त्यावेळेला व्यक्त केली नव्हती, आम्हीही केली नव्हती, त्यांनीही केली नव्हती आणि त्यामुळे व्यवस्थितरित्या जागा वाटप लोकल सेंटिमेंटला लक्षात ठेवून हे झालेलं आहे. एकीकडे जागा जास्त घेतल्या आणि आता पराभव झाल्यानंतर अशा पद्धतीचे आरोप करणं कितपत योग्य आहे? महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाली असं म्हणायचं? नाही, अशी कोणतीही धुसफूस नाही. यामध्ये ज्या जागांवरती पराभव झालेला असतो त्या जागांचं अनालिसिस केलं पाहिजे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुढच्या निवडणुकीमध्ये त्या सुद्धा जागा आपण कशा जिंकू शकतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे की आम्ही निवडून आलेल्या 118 जागांमध्ये आमचे 118 लोक कामाला लागले, परंतु 109 जागांवरती आम्ही का पराभूत झालो याचं अनालिसिस आम्ही ऑलरेडी करायला घेतलेलं आहे. हे अनालिसिस जर विरोधकांनी केलं. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.